फ्रेंड्स, वेलकम टू ट्रेल ॲप आणि मी स्वागत करते तुमचं माझ्या ह्या चॅनलवर। आणि आज जर का तुम्ही माझ्या ह्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर मला ट्रेलवर फॉलो केल्याशिवाय, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय, कमेंट केल्याशिवाय जाऊ नका, कारण असेच खूप सुंदर सुंदर व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। आणि आजचा व्हिडिओ आहे की जर का तुम्ही वेट लॉसवर असाल किंवा वेट लॉस जर्नीवर असाल तर कुठल्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला हव्या बिफोर नाईट, लाईक बिफोर झोपायच्या आधी। तर झोपायच्या आधी तुम्हाला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी। तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे महत्त्वाची ती मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जर का रात्र रात्र जागून मूवी बघत असाल, टीव्ही बघत असाल किंवा मोबाईल चालत असाल तर ती सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती संपवा, कारण ती अजिबात चांगली नाहीये। कारण लवकर जर का झोपलात आणि लवकर उठलात, थोडीशी एक्सरसाइज केली किंवा थोडंसं ऍक्टिव्ह राहिलं आणि तुम्हाला खूप मदत होईल वेट लॉससाठी। सेकंड जी टिप आहे की तुम्ही तुमचं जेवण लवकर करा। जेवण लवकर म्हणजे किती लवकर, म्हणजे 8 पर्यंत तुमचं जेवण हे झालंच पाहिजे। बरेचसे जण म्हणतात 6-7 पर्यंत, पण आपल्या भारतीय संस्कृती किंवा मराठमोळा संस्कृतीमध्ये संध्याकाळी जेवण म्हणजे थोडंसं विचित्र वाटतं किंवा बऱ्याचशा जागेवर चालत नाही। तर जनरली 8 पर्यंत, 7:30 पर्यंत आपली दिवाबत्ती होऊन जाते। तर 7:30 नंतर म्हणजे 7:45, 8च्या आत तुम्ही तुमचं जेवण करून घ्या। जनरली आपण काय अगदी 10 म्हणजे 10 पर्यंत झोपत नाही, 10च्या नंतरच झोपतो। तर त्यामुळे 8 ते 10 म्हणजे तुम्हाला 2 तासाचा गॅप मिळतो झोपायच्या आधी। तर त्यामुळे तुम्ही 8च्या आत जर का जेवलात तर तुम्हाला खूप छान हेल्प मिळणार आहे। थर्ड पॉइंट असा असाल का जर का तुम्ही रात्री जेवत असाल तर रात्री जेवताना खूप हेवी जेवू नका। खूप हेवी ह्यासाठी जेवायचं नाही कारण ऑलरेडी तुम्ही लंच खूप हेवी घेताल। कारण मी माझ्या डाएट प्लॅन मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की लंच तुम्ही तुमच्याप्रमाणे, तुमच्या रोजच्या जेवणाप्रमाणे तुम्ही लंच घेऊ शकता, कारण अर्धा दिवस तुमच्या जवळ आहे ऍक्टिव्ह राहण्यासाठी। तर त्यामुळे लंच तुमचा हेवी असला तरी चालेल, बट डिनर तुमचा हेवी अजिबात नसायला हवा। तुम्ही त्यामध्ये एक छोटा बाउल राईस घ्या किंवा तुम्ही प्रोटीन्स घेऊ शकता। त्यामध्ये तुम्ही जर का नॉनव्हेज असाल तर चिकन घ्या, व्हेज असाल तर तुम्ही राईस किंवा डाळ घ्या, किंवा तुम्ही अर्धी भाकरी खाल्ली तरीही चालेल, कारण भाकरी कुठली, ज्वारीची भाकरी। तर हे तुम्हाला खूप मदत करेल आणि पण हे 8 पर्यंतच तुम्हाला करायला हवा। अजून ज्या गोष्टी आहेत की तुम्ही रात्री जे सोशल मीडियाजवर वगैरे कंटिन्यू लॉग इन राहतात 1-1 वाजेपर्यंत, हे बंद करा, कारण ह्याने फार त्रास होणार आहे तुमच्या स्किनवर, तुमच्या हेल्थवर, तुमच्या बॉडीवर, ह्याचा वेट लॉसमध्ये। कारण वेट लॉसमध्ये मी नॉर्मली म्हणत नाही, वेट लॉसमध्ये तुमच्या बॉडीमध्ये हॉर्मोनल चेंजेस होत असतात, तुमच्या स्किन मध्ये चेंजेस होत असतात। तर ह्या वेळेस जर का तुम्ही थोडं जरी डिस्टर्ब केलं तर ते थांबू शकतं आणि त्याने तुम्हाला ड्रास्टिक चेंज एक वेगळ्या पद्धतीने मिळू शकतो, म्हणजे वाईट मध्ये म्हणते मी। कारण जर का तुम्ही प्रॉपरली रूल्स फॉलो नाही केले किंवा प्रॉपरली तुमच्या शरीराकडे लक्ष दिलं नाही तर हे तुम्हाला थोडंसं त्रास देऊ शकतं। त्यामुळे प्रॉपरली फॉलो करा, थोडंसं हे करा। आता तुम्ही म्हणाल की आमचा बिझी डे शेड्यूल असतो, तर तुम्ही रात्री जेवण झाल्यावर 8च्या आत जर का जेवण झालं तर रात्री एक्सरसाइज न करता फक्त नॉर्मल वॉक करा, हाफ एन आवर वॉक करा आणि मग तुम्ही झोपा। दॅट्स ऑल्सो अ गुड फॉर यू। आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं मी तेच तुम्हाला सांगणार असं होते की जर का तुम्ही डिनर करत आहात तर डिनर झाल्यावर एक अर्ध्या तासाने तुम्ही एक नॉर्मल वॉकला जा। अर्धा तास किंवा लाईक 20 to 30 मिनिट्स वॉक केलं तर चालतं, असं काही नाहीये की जेवण झाल्यावर वॉक नाही करायला पाहिजे। सायंटिफिकली प्रूव्हन आहे की डिनर झाल्यावर सुद्धा तुम्ही वॉक करू शकता। अगदी हेवी नाही, बट एक नॉर्मल ब्रिस्क वॉक तुम्ही करू शकता 20 to 30 मिनिट्स पर्यंत ते वॉक करा। 20 to 30 मिनिट्स म्हणजे तुमचे 3000 स्टेप्स होतात आणि 3000 स्टेप्स मध्ये तुम्ही तुमच्या बॉडीला भरपूर तुमचं खाल्लेलं बर्न केलेलं असतं। तर त्यामुळे तुम्ही ते वॉक करून सुद्धा तुम्ही तुमचा दिवसचा शेवट करू शकता। तर हे होते खूप महत्त्वाच्या गोष्टी ज्या रात्रीच्या वेळेस तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे, आणि ह्या गोष्टी जर का घेतल्या तर तुम्हाला वेट लॉस मध्ये नक्कीच मदत होईल। अजून तुमची काही जर का इच्छा असेल की मी वेट लॉस बद्दल तुमच्याशी शेअर करावं तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। मला शेअर करा, तुमच्या जे व्ह्यूज आहेत ते शेअर करा, व्हिडिओ शेअर करा सगळ्यांशी, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला ट्रेलवर फॉलो करायला विसरू नका। बाय।